नमस्कार, वीणाज किचनमध्ये स्वागत आहे आपलं। चला आज आपण मस्तपैकी ताज्या गवारीची भाजी तयार करूया। त्यासाठी पहिली आपल्याला गवार मोडून घ्यावी लागेल। बरं, मी या व्हिडिओला जो आवाज आहे तो रात्रीचा देते, तर रात्रीचे खूप सारे आजूबाजूला किडे ओरडतायत, कारण पाऊस पडतोय, त्याच्यानंतर बेडूक सुद्धा ओरडतायत आणि जिथे मी आवाज देते बेडरूममध्ये तिथे त्या किड्यांचा आवाज ऐकू येतोय। कदाचित आपल्या व्हिडिओमध्ये पण येईल, तर सॉरी म्हणते, कारण काय त्यांना आपण थांबवू शकत नाही ना, खूप सारे किडे आहेत आणि ते रात्रीचे किडे ओरडतातच। तर आपण बघा गवार चांगली मोडून घेतली आहे आणि इथे तव्यामध्ये छान अशी आपण भाजून घेतोय। एवढी गवारीला भाजायचं की त्याच्या अंगावर काळे डाग दिसले पाहिजेत, म्हणजे मग ह्याच्यात जर तुरटपणा किंवा कडवटपणा असेल तर तो कमी होतो आणि गवारीला ना खमंग असा वास येतो आणि तो भाजीत वास आला ना की खूप छान भाजी लागते। त्याच्यामुळे गवारीला भाजून घ्यायचं आणि शिजते पण पटकन, म्हणजे खूप सारे फायदे आहेत थोडंसं भाजून घेतल्यानंतर। तर आता आपण इथे बघा फोडणीमध्ये थोडीशी मोहरी टाकली आहे आणि कांदा टाकला आणि कांदा सुद्धा छान असा आपण परतून घेतोय। तर इथे बघा आपण कांदा पण चांगला परतूया। थोडासा कांदा तांबूस झाला की मी गवार सुद्धा ह्याच्यात टाकणार आहे आणि ती सुद्धा चांगली फोडणीमध्ये परतून घेणार आहे, म्हणजे मग अजून कुठे तुरटपणा कडवटपणा असेल तर तो सुद्धा कमी होऊन जाईल। तर आपण आता या स्टेजला गवार ओतूया कांद्यामध्ये आणि ती पण छान अशी परतून घेऊया। तर गावठी गवार वगैरे असेल तर तिला उकडून घ्यावी लागते आणि त्याचं पाणी काढून टाकावं लागतं, पण ह्या गवारीला काय नुसतं असं भाजून घेतलात, अगदी साधी सिंपल तरी तुम्ही फोडणी दिलात ना तरी सुद्धा अशी काही तुरट वगैरे लागत नाही। पण मी थोडंसं नेहमी असं भाजून घेते, म्हणजे भाजी पण पटकन शिजते, शक्यतो पाणी वगैरे घालावं लागत नाही त्याच्यामध्ये, नुसती वाफेवर सुद्धा शिजून जाते, म्हणून मी असं परतून घेते तिला तव्यावर। तर छान असे आपण गवार परतून घेतले। तर काही मसाले आहेत ते आपण टाकून घेऊया। तर इथे बघा आता मी मसाले टाकते। गवार छान अशी परतून झाली आहे आपली। तर चवीपुरतं आपण मीठ टाकणार आहोत त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकणार आहोत आणि आपला मालवणी मसाला टाकतोय एकच, आणि त्यानंतर आपण परत व्यवस्थित हे मसाले परतून घेऊया, म्हणजे त्या भाजीला व्यवस्थित लागू देते। तर इथे मी मसाले परतून घेते बघा, आणि ही भाजी मी ह्याच्यात थोडेसे वाटाणे टाकणार आहे। वाटाणे टाकून गवारीची भाजी बनवते। तर मी वाटाणे जे आहेत ते काळे वाटाणे घेतलेत, दाखवते तुम्हाला आता ह्याच्यामध्ये मी ते पण टाकते। तर काळे वाटाण्यांमध्ये मी हे बघा उकडून घेतलेले आहेत आणि थोडंसं गरमच पाणी ठेवलंय, तर ते पण त्याच्याबरोबर टाकते, म्हणजे भाजी आपली शिजून जाईल, कारण काळे वाटाणे असे वाफेवर गवारीमध्ये नाही शिजणार आहेत, कारण गवार पटकन शिजून जाणार आहे। आणि हे आपलं मालवणी वाटणाचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनेलवर आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये मी वाटण बनवताना सुद्धा दाखवलेलं आहे, तर तिथे तुम्हाला वाटणाचा व्हिडिओ मिळेल। तर वाटण टाकून बघा आपण गवार छान अशी परतून घेतोय। काळे वाटाणे किंवा चणे जरी टाकले तरी सुद्धा गवारीची भाजी अप्रतिम लागते। तर इथे बघा आपण छान असे काळे वाटाणे सुद्धा परतून घेतलेत। तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। आता आपण ही छान अशी भाजी परतून घ्यायची आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं। जर तुमच्या भाजीला शिजायला वेळ लागला तर तुम्ही झाकण्यावर पाणी सुद्धा ठेवू शकता, पण जेव्हा असं आपण वाटण वगैरे सगळं परततो त्यावेळेस थोडं त्याच्यात गरम पाणी टाकायचं। तर मध्ये मी 1-2 वेळा भाजी लागू नये म्हणून ह्या भाजीला खोलून सुद्धा बघितलंय आणि त्यानंतर मी हे बघा कोथिंबीर टाकते ह्याच्यामध्ये। तर आपली इथे भाजी शिजलेली आहे। तर तुम्ही अशी भाजी नक्की बनवून बघा, मी दाखवते त्या पद्धतीने, किती चवीला छान लागते। चपाती भाजी भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता, इतकी चविष्ट काळे वाटाणे टाकून गवारीची भाजी बनते। तर इथे आपली गवारीची भाजी तयार झालेली आहे, हे बघा। धन्यवाद।